नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज बनवला आहे मसालेदार वांगी भात। हा वांगी भात जबरदस्त लागतो, एकदा नक्की करून पहा। चला तर मग थोडाही उशीर न करता सुरुवात करूया रेसिपीला। यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, त्यावर किसलेलं खोबरं घालून घ्यायचं। मंद आचेवरती हे खोबरं छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। खोबरं भाजून झालेलं आहे। आता तीळ घेतलेले आहेत, तीळ सुद्धा आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ तडतडायला लागले की काढून घेऊया। तीळ काढून घेतलेले आहेत। वांगी घेतली धुवून। वांग्यांच्या देठांवरती काटे असतात, ते काटे सुरीने अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून काढून टाकायचे आहेत। यानंतर या वांग्यांना अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचे। भरलं वांग बनवताना जसे वांगे चिरतो त्याप्रमाणे आपल्याला हे असं चिरून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळी वांगी मी चिरून घेतली। त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेतलं, त्यात मीठ घातलं आणि या मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी घालायची आहेत आणि याला असंच ठेवून द्यायचे थोड्या वेळासाठी। यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत, नंतर आल्याचे तुकडे घेतलेत, काही लसूण पाकळ्या घ्यायच्या। लसूण पाकळ्या तुम्ही भाजून घेतल्या तरीही चांगली चव येते आपल्या वांगी भाताला। आता खोबरं आणि तीळ यामध्ये घालून घेऊया। यात काळा मसाला घालायचा आहे। काळा मसाला नसेल, कांदा लसूण मसाला असेल तो घातला तरी चालेल। त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे, कश्मीरी लाल तिखट घालून घेते थोडंसं कलर यावा म्हणून, आणि थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत। थोडंसं मीठ देखील यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे। हळद घालून घेऊया। हे सगळे मसाले आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। हे बघा, मस्त असा मसाला तयार झालेला आहे। मिठाच्या पाण्यात भिजवलेली वांगी घ्यायची आहेत आणि या वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। भरली वांगी बनवताना जसं आपण मसाला भरतो त्याप्रमाणे याच्यात मी मसाला भरून घेते आहे। सगळ्या वांग्यांमध्ये अशाच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा। मसाला दाबून भरायचा म्हणजे भरपूर मसाला मावतो। सगळी वांगी झालेली आहेत। आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हे वांग जे आहे ते असं दाबून घ्यायचं आणि मग तेलामध्ये ठेवायचं। म्हणजे काय होतं, यातला मसाला बाहेर निघत नाही आणि व्यवस्थित हे वांग शिजलं जातं। तर सगळी वांगी झालेली आहेत आणि यावर त्याचा थोडासा पाण्याचा हबका मारून घ्यायचा। झाकण ठेवायचं 2 मिनिटांसाठी। 2 ते 3 मिनिटं झाली की झाकण उघडायचं आहे आणि पाहायचं आहे की आपली वांगी शिजलीत का। एका साईडने ती शिजलेली असणार खालून। आता ही वांगी आपण उलटपुलट करून घ्यायची, म्हणजे सगळ्या साईडनी शिजवून घ्यायची आपल्याला ही वांगी। पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। पुन्हा 2 मिनिटांसाठी याला मंद गॅसवर असंच ठेवून द्यायचं आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये एक मोठा बाउल तांदूळ घेतलेले आहेत। हे बासमती तांदूळ घेतलेत, कुठलेही तांदूळ घेतले तरी चालतात। यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे। स्वच्छ तांदूळ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर यात भरपूर असं पाणी घालून हे तांदूळ असेच भिजवत ठेवून द्यायचे आहेत। वांगी बघूया, बघा वांगी काय मस्त भाजल्या गेलेली आहेत, छान अशी भाजत आलेली आहेत। पुन्हा थोड्या 1-2 मिनिटांसाठी ठेवून देऊया। तोपर्यंत इकडे आपण एक छोटा कांदा चिरून घ्यायचा आहे, त्याला उभं चिरायचं आहे। उभा चिरून घेतला कांदा की पुन्हा आता आपण वांगी बघूया। वाव, काय मस्त रंग आलेला आहे वांग्यांना। गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आता एक पळीभर तेल घालून घेऊया। आपण पातेल्यामध्ये सुद्धा हा वांगी भात बनवू शकतो। यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे। त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। कांद्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया। आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत। यामध्ये आता थोडासा बिर्याणी मसाला घालून घेऊया। जास्त घालायचा नाही, थोडासा घालायचा। त्यानंतर थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि वांगी भरण्यासाठी जो मसाला यूज केला होता तो थोडासा मसाला उरलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया। याला आता मिक्स करायचं। तेलामध्ये एक अर्धा मिनिट आपण याला असं परतून घ्यायचं। छान सुगंध सुटलाय मसाल्याचा। यामध्ये आता 1.5 वाटी गरम पाणी घालायचं। ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घालून घेतले। गरम पाणी आहे, त्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे। याला जस्ट आपल्याला मिक्स करायचं आहे। तांदूळ निथळत ठेवले होते ते तांदूळ यामध्ये घालायचे आहेत आणि आता याला जस्ट आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। खूप जास्त हलवायचं नाही आहे, कारण तांदूळ या स्टेजला खूप नाजूक झालेला असतो, तो तुटू शकतो। म्हणून याला जस्ट आपण असं सारखं करून घेतलेलं आहे।
ज्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यात अर्धी वाटी पाणी घालून ते सुद्धा पाणी यात घातलं. त्यानंतर यामध्ये मटर घातलेले आहेत. आता ही वांगी यामध्ये ठेवायची आहेत. काय मस्त दिसत आहेत बघा वांगी. छान अशी आपली वांगी शिजलेली आहेत. आता फक्त आपला भात शिजायचा बाकी आहे. कुकरचे झाकण लावायचे आणि मीडियम फ्लेमवरती 1 शिट्टी करायची. त्यानंतर लो फ्लेमवरती 1 शिट्टी करायची आणि नंतर 10 मिनटं कुकर असाच वाफेवर ठेवून द्यायचा. नंतर उघडून पाहायचा आहे. हे बघा काय मस्त आपला भात तयार झालेला आहे. एकदम मोकळा मोकळा भात तयार होतो. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. पाण्याचं प्रमाण आणि तांदळाचं प्रमाण परफेक्ट आहे. बघा किती सुंदर दिसतो आपला हा भात. तुम्ही यावरतून कोथिंबीर घालू शकता. रायत्याबरोबर, दह्याबरोबर हा भात एन्जॉय करू शकता. खूप मस्त बनतो हा भात. तर नक्की करून पहा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला मात्र विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.